अत्यंत महत्त्वाच्या काही आरोग्यविषयक आणि किचन टिप्स. तीळ, लोणी व खडीसाखर एकत्रित करून खाल्ल्यास मळ नीट बांधून येतो व कडक शौचास होत नाही. शिजवलेला भात 22 तासांपेक्षा जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवल्यास फूड पॉयझनिंगचा धोका असतो. सोललेला लसूण कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका. त्यावर विशिष्ट प्रकारची बुरशी तयार होते, जी कॅन्सरला कारणीभूत ठरू शकते. कांदा फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यावर जीवाणू तयार होतात, त्यामुळे पचनसंस्था प्रभावित होऊ शकते. जर तुम्हाला डोक्यातील कोंडा किंवा उवा यांचा त्रास होत असेल तर आवळ्याच्या तेलात थोडा कापूर मिक्स करून डोक्याला लावा. काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल. दातांमध्ये अचानक दुखू लागल्यास आलेचा एक छोटा तुकडा सोलून दुखणाऱ्या दाताखाली चावून ठेवल्यास आराम मिळतो. दही आणि गूळ एकत्र खाल्ल्याने रक्तातील लोहाची कमतरता भरून निघते, कारण दह्यामध्ये कॅल्शियम आणि गुळामध्ये लोहाचा उत्तम स्रोत आहे. डायबिटीस असणाऱ्या लोकांनी त्यांच्या आहारात शेंगदाणा तेलाचा जास्त वापर करावा, कारण ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मेकअप करण्यापूर्वी खोबरेल तेल चेहऱ्यावर लावायला विसरू नका, कारण खोबरेल तेलाने तुमचा मेकअप बराच वेळ टिकून राहतो आणि फुटतही नाही. भोजनानंतर त्वरित पाणी पिल्याने 103 प्रकारचे रोग होतात, त्यामुळे भोजनानंतर 1 तासाने पाणी प्यावे. जर डास प्रतिबंधक, मच्छर रिपेलेंट रिफिल रिकामी झाली असेल तर त्यामध्ये कडुलिंबाचे तेल आणि कापूर पावडर मिसळून ती भरा आणि मग परिणाम बघा. बादाम तेल आणि आवळ्याचा रस एकत्र करून केसांना लावल्यास पांढरे केस काळे होतात. पपईच्या ताज्या पानांचा रस काढून त्यात मध मिसळून प्यायल्याने प्लेटलेट्स वाढण्यात मदत होते. औषध घेतल्यानंतर थोडा वेळ विश्रांती घ्यावी, यामुळे औषध शरीरावर जलद कार्य करते. खोकला थांबवण्यासाठी लसण भाजून त्यात गूळ घालून खाल्ल्यावर लवकरच आराम मिळतो. जेवणात दररोज आल्याचा वापर केल्यास पचनशक्ती मजबूत होते. शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी हरभरा, जवस आणि मक्याचे पीठ एकत्र मिसळून खावे. जेवणानंतर 50 ते 100 ग्रॅम शेंगदाणे दररोज खाल्ल्यास तब्येत चांगली राहते, अन्न पचते व रक्ताची कमतरता भरून निघते. शेंगदाण्यात कॅल्शियम व व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे हाडे मजबूत होतात. शेंगदाण्यात असलेल्या तेलामुळे पोटाचे आजार दूर होतात. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा.